नमस्कार. मी सरपंच ग्रामपंचायत जांभोडे तालुका कुडाळ. आज आमच्या गावामध्ये खुसरेवाडी येथील साकव खचल्यामुळे जवळजवळ 100 जणांचा संपर्क तुटला आहे आणि वेळोवेळी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं, तसेच संबंधित विभागाच्याही लक्षात आणून दिलं होतं. परंतु संबंधित विभागाने ते त्या विभागाचं काम आहे तर त्या विभागाकडे गेल्यावर ते ह्या विभागाचं काम आहे असे टोलवाटोलवी करून ते टाळलं. लोकांच्या जीवाशी खेळेपर्यंत हे विभाग आजपर्यंत का करत होते हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे जांभळात असे बरेचसे साकव आहेत आणि खचलेली पुलं आहेत, त्याच्याकडे आजपर्यंत अद्यापही प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल लक्ष देत नाही. या संदर्भात श्री माननीय निलेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन ग्रामस्थांसहित यावर तोडगा निघेल का हे मात्र आम्ही नक्कीच बघणार आहोत. परंतु या लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मात्र प्रशासनाचा नक्कीच आम्ही निषेध करतो आणि त्याचप्रमाणे जर यावर उपाययोजना नाही झाली कायमस्वरूपी तर मात्र ग्रामस्थांसहित मात्र मोठे आंदोलन छेडले जाईल हे नक्की. जांभोडे खोचरेवाडी सर्व नमस्कार. सगळ्यात पहिला मी रुपेश ऋषिकेश गोवेकर, जांभोडे खोचरेवाडी रहिवासी. पाठीमागे सगळे या वाडीत राहणारे सगळे रहिवासी आहेत. त्या ह्याच्यात साधारण 2010-11 मध्ये हा ब्रिज जो आहे हा ब्रिज बांधलेला आहे. त्याच्यानंतर साधारण काम हे त्या टायमिंगलाच कमकुवत होतं की हे झालं. त्या टायमिंगला वारंवार त्या विभागाशी ह्याच्या विभागाशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेलं होतं, परंतु त्यांच्याकडे हे करून सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर कालच्या जून महिन्याच्या 30 तारीखला साधारण बारीक पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर याच्यामध्ये पहिलाच पाऊस आला. रात्री साधारण 1-2 तास पाऊस पडला. पावसामध्ये या साईडची ही जी भिंत आहे ही भिंत पूर्णपणे ढासळलेली आहे. आता याच्यावरून जाण्या येण्यासाठी जर म्हटलं तर पलीकडे घोडगे बाजार आहे, त्याच्यानंतर घोडगे बँक आहे, त्याच्यानंतर सरकारी दवाखाना आमचा जो आहे हा सरकारी दवाखाना वगैरे हे सगळे याच मार्गाने आमच्या वाडीतून इकडून जायचं असेल तर याच मार्गाने जावं लागतंय. दुसरी गोष्ट खालून जर खालच्या साईडला पर्यायी मार्ग म्हणून 6 किलोमीटरवरती एक ब्रिज आहे, त्या ह्याच्यावरून जर यायचं झालं तर जर साधी रिक्षा करून गेलो तर त्या ह्याच्यासाठी साधारण 180 रुपये मोजावे लागतात फक्त जाण्यासाठी आणि येण्यासाठी 180, म्हणजे साधारण 300 रुपये खर्च आहे. मग त्याच्यापेक्षा हा आमचा जो मार्ग आहे हा मार्ग आम्हाला सोयीस्कर आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी येण्या जाण्यासाठी किंवा पलीकडच्या शेती आहे, या वाडीतील लोकांची शेती आहे, त्या शेतीला आता त्या ठिकाणी ट्रॅक्टर नेणे किंवा म्हैशी जनावरे जी आहेत ही जनावर चारण्यासाठी जनावर नेण्याचा सुद्धा मार्ग नाही आपल्याला. मग यासाठी जो शासन आहे शासनाने या ठिकाणी किंवा जिल्हा परिषद आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने लवकरात लवकर जे काय असेल ते हे करून या ब्रिज साईडचा जो आहे हे पाठपुरा करून लवकर रिपेअरिंग करण्याचं काम करून घ्यावं. याच्यावरून शाळेची मुलं जाणारी येणारी आहेत किंवा दवाखान्यात जाणारे, बँकेत जाणारे, बाजारासाठी जाणारे, या सगळ्या लोकांना हा सोयीचा मार्ग आहे. एवढीच माझी विनंती. म्हणजे सर्वात प्रथम नमस्कार. माझं नाव प्रज्ञा रुपेश गोवेकर. मी या आजवाडीत राहते, इथलीच ग्रामस्थ आहे आणि आमचं जाणं येणं रोज सकाळ संध्याकाळी या पुलावरून असतं. माझ्याबरोबर तो छोटा 10 वर्षाचा मुलगा आहे, तो रोज शाळेत जातो येतो आणि मागील 5-6 वर्षापासून त्या पुलाचे खालचे जे पिलर्स आहेत ते फार एकदम खराब झालेले होते. त्याच्यानंतर आम्ही त्याला म्हणजे इथल्या ग्रामस्थांनी त्याला तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यानंतर बरेचसे पाठपुरावे पण झालेत या बाबतीत संबंधित प्रशासनाशी आणि आता जे अगदी शाळेत जायच्या वेळेला बरोबर जून महिन्यामध्ये हा मोठा प्रसंग आला. म्हणजे सगळं हे वाहून गेलं अगदी रात्री आणि सकाळी येऊन बघतो तर हे पूर्ण खाली गेलं होतं. मग शाळेत जायचा प्रश्न होता आणि इथून दुसरी जी वाट आहे ती फार लांब आहे. त्या मुलाला, छोट्या मुलाला घेऊन जाणं, इथे गाडीही येत नाही, त्यामुळे घेऊन जाणं खूप कठीण. आणि मग हाच रस्ता सोयीस्कर किंवा हाच रस्ता एकदम सोपा आहे. त्यामुळे मग तात्पुरती या सगळ्यांनी मिळून ही जी व्यवस्था आहे जाण्याची ती तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. माझी प्रशासनाला एवढीच कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर याबाबत माहिती घेऊन किंवा याबाबत पाठपुरावा करून आम्हाला थोडं सहकार्य करावं हीच नम्र विनंती. नमस्कार. माझं नाव प्रसाद पेडणेकर. ऍक्च्युली हा ब्रिज म्हणजे ढासळलाय, कमकुवतच झालेला आहे ब्रिज. हा गडनदीचा जोडणारा ब्रिज आहे आणि रहदारी इथे आम्ही कंटिन्यू रहदारी करत असतो, पण ऑलरेडी अगोदरपासून खूप सारे प्रॉब्लेम होते. आम्ही बरेच वेळा इन्फॉर्म पण केलं या गोष्टीबद्दल, पण तेवढं सहकार्य नाही भेटले. पण आता जून महिन्यात हे अर्धा भाग ढासळलाय, लगेच तात्पुरती हे केलेलं आहे. पण हे तात्पुरती टेम्पररी करून काय फायदा नाही, कारण आम्हाला इकडे मेडिकल बाजार आहे, आमचा स्कूल वगैरे आहेत, स्कूलला जाणारे विद्यार्थी आहेत, डॉक्टरकडे जाणारे आहेत, त्यांना खूप त्रास आहे. इथून आता जवळजवळ आधी बोलल्याप्रमाणे 6 किलोमीटरवरती ब्रिज आहे, जवळजवळ 300-400 रुपये खर्च होतो. तर तेवढा तर गावच्या लोकांना पेड करू शकत नाही गावची लोक. आणि मेन म्हणजे प्रौढ लोक राहतात, असं नाही की यंग लोक राहतात. आणि मेन म्हणजे रस्ता पण नाही पुढपर्यंत. तर हा सोयीस्कर ब्रिज आहे. तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर यावरती काहीतरी सरकारने कारवाई करावी, जेणेकरून सर्वांना सोयीस्कर होईल वगैरे. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.